मकर राशी, तुमच्या कुंडलीत थेट राजयोग आणि धनयोग सुरू झाला आहे. 20 ते 26 जून पैशांचा पाऊस पडणार. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मकर राशीचे लोक तुम्हाला आता कोणीही म्हणणार, वा काय नशीब घेऊन आला आहात. कारण महाबली बजरंगबली आणि न्यायदेवता शनिदेव यांच्या असीम कृपेने तुमच्या कुंडलीत थेट आता राजयोग आणि धनयोग सक्रिय झाला आहे. 20 ते 26 जून दरम्यान तुमच्यावर पैशांचा असा पाऊस पडणार आहे की अख्खं जग तुमचं नशिबाचा हेवा करेल. तुमचे रखडलेले संसार, अडकलेला पैसा आणि नशिबाचे बंद दरवाजे अचानक उघडणार आहेत. पण हा आनंद साजरा करण्यापूर्वी एक भयंकर सत्य जाणून घ्या. कारण पडद्यामागे काहीतरी भयंकर शिजत आहे. ज्या क्षणी तुमची प्रगती सुरू होईल त्या क्षणी तुमच्या जवळच्या काही व्यक्ती तुमच्या विनाशाचा सापळा रचणार आहेत. मकर राशीच्या लोकांनो, या 7 दिवसात एका गोष्टीपासून तात्काळ दूर राहायचं आहे, नाहीतर राजाचा रंक व्हायला वेळ लागणार नाही. जर तुम्ही कळत न कळत त्या 2 चुका तुमच्याकडून झाल्या तर तुमच्या आयुष्यात असं काही घडेल ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकेल व त्याचं होत्याचं नव्हतं होईल आणि घरातली हसती खेळती माणसं रस्त्यावर येतील, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणूनच असं नक्की कोणते षडयंत्र आहे जे तुमच्या पाठीमागे रचले जाते. तुमच्या सर्वात जवळचा माणूस आज तुमच्या घात करणार आणि या विनाशातून वाचण्यासाठी 26 जूनच्या रात्री त्याच्या अगोदर तुम्हाला एक गुप्त हा उपाय करायचा आहे. हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एकही सेकंद हा व्हिडिओ मिस करू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. मकर राशीच्या जातकांनो, 20 जून ते 26 जूनचा हा काळ तुमच्या आयुष्याला एक कलाटणी देणारा ठरणार आहे. कारण या काळात शनिदेवांच्या अत्यंत दुर्मिळ राजयोगाची निर्मिती होत आहे. यामुळे तुमच्यावर अनेकांच्या अचानक धनलाभ होण्याचे प्रचंड योग आहेत. मग ती रखडलेले पैशाचे व्यवहार असोत, जुनी मालमत्ता असो किंवा अनपेक्षित मार्गाने मिळालेला पैसा असो. तुमची ही अचानक बदललेली श्रीमंती पाहून लोक थक्क होतील आणि तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत म्हणतील, वा काय नशीब आहे. मकर राशीच्या जातकांनो, हा येणारा पैसा जितका आनंद घेऊन येणार आहे तितकाच मोठे संकटही घेऊन येणार आहे. या पैशाच्या पाठीमागे संकटही लपलेले आहे, हे विसरू नका. जेव्हा घरात पैसा येतो तेव्हा मानवी स्वभावामध्ये कळत नकळत मनात गर्व आणि अहंकार निर्माण होण्याची दाट शक्यता असते. जर तुम्ही या काळात पैशांच्या नशेत येऊन इतरांना कमी लेखायला सुरुवात केली किंवा अति उत्साहात या काळात पैशांची उधळपट्टी केली तर कर्मफळाचे दाते शनिदेव तुमच्यावर तात्काळ कोपतील आणि आलेली लक्ष्मी एका रात्रीत परत फिरेल. मकर राशीच्या जातकांनो, या 7 दिवसात तुम्हाला मिळणाऱ्या पैशांचा ओघ विनिमय करणे हेच तुमची सर्वात मोठी परीक्षा असणार आहे. हा पैसा तुमच्याकडे टिकवून ठेवायचा असेल तर तो हुशारीने ठेवा आणि योग्य नियोजनानेच गुंतवावा लागेल. जर तुम्ही इथे एक चूक केली तर हाच पैसा तुमच्या विनाशाचे कारण ठरू शकतो. पण पैशांसोबत तुमच्या पाठीमागे कोणते दुसरे भयंकर षडयंत्र रचले जात आहे आणि तुमच्यावर कोण छुपे वार करणार आहे हे जाणून घेण्यासाठी आता आपण वळूयात पुढच्या भागाकडे. छुपे शत्रू आणि मोठे षडयंत्र. मकर राशीच्या जातकांनो, जसा जसा तुमचा घरात पैसा खेळू लागला आणि समाजात तुमची प्रगती दिसायला लागली तसा तसा तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचा जळफळाट सुरू होणार आहे. तुमच्या नशिबाची उंचावणारी कमान पाहून तुमच्या हसणारे मित्र आता तुमच्या शेजारी आतून तुमच्यावर प्रचंड जळू लागतील. हे तुमच्यासाठी गोड बोलतील, पण तुमच्या पाठीमागे तुमची नाचक्की कशी होईल, तुमचं नुकसान कसं होईल याचा एक भयंकर षडयंत्र रचायला सुरुवात करतील. तुमच्या सुखाला कोणाची तरी वाईट नजर लागण्याचा हा काळ आहे. मकर राशीच्या जातकांनो, या 7 दिवसांच्या काळात तुम्हाला परक्यांवर आणि इतरांच्या गोड बोलण्यावर अतिविश्वास ठेवणे या एका सर्वात घातक गोष्टीपासून तात्काळ दूर राहायचे आहे. तुमच्या मनात कोणाबद्दलही कितीही आदर असले तरी तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे पुढचे प्लॅन किंवा आर्थिक व्यवहारांची माहिती चुकूनही कोणापाशी उघडी करू नका. ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं समजून आपल्या मनातील गुपित सांगाल तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी टपून बसलेली असतील, हे पक्के लक्षात ठेवा. मकर राशीच्या जातकांनो, तुमचे हे गुपित शत्रू तुमच्यासमोर येऊन कधीच वार करणार नाहीत. कारण त्यांना माहीत आहे की तुमच्या पाठीशी स्वतः बजरंगबली उभे आहेत. म्हणूनच ते अतिशय हुशारीने तुमच्या विश्वासाचा फायदा घेऊन तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. जर तुम्ही तुमच्या सिक्रेट तात्पुरते स्वतःपुरतेच मर्यादित ठेवले तर हे शत्रू तुमचे केसाला सुद्धा धक्का लावणार नाहीत, केसाचे सुद्धा नुकसान करू शकणार नाहीत. पण या शत्रूंच्या चॅलेंजशिवाय नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही कोणती पहिली मोठी चूक करू शकता ज्याने थेट कोर्टाची पायरी तुम्हाला चढावी लागू शकते. आतापर्यंत तुम्ही अनेक संकटांचा सामना केला असेल, पण आता तुमच्याच वाईट दिवस संपून थेट सोन्याचे दिवस सुरू झाले आहेत. येत्या पुढच्या 3 दिवसात तुम्हाला या ब्रह्मांडातून आणि शनिदेवाकडून पहिला मोठा शुभ संकेत मिळणार आहे. तो म्हणजे तुमच्या डोक्यावर असलेले मानसिक दडपण आणि चिंता अचानक दूर होईल.
बऱ्याच दिवसापासून रखडलेले एखादे अत्यंत महत्त्वाचे काम किंवा सरकारी मंजुरी अगदी अनपेक्षितपणे कोणतीही अडचण न येता पूर्ण होणार. हा पहिला संकेत तुम्हाला सांगेल की आता नशीब तुमच्या बाजूने फिरले आहे. माझ्या मकर राशीच्या जातकांनो, दुसऱ्याच दिवशी तुम्हाला तुमच्या घरातून किंवा जवळच्या नातेवाईकांकडून दुसरा अत्यंत आनंदाचा संकेत मिळेल. घरातील अविवाहित तरुण तरुणींसाठी विवाहाचे अतिशय उत्तम आणि मनासारखे प्रस्ताव चालून येतील, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. यासोबतच ज्या दाम्पत्याला बऱ्याच वर्षापासून अपत्य सुखाची प्रतीक्षा होती, त्याच्या घरात पाळणा हलण्याची म्हणजेच संतान प्राप्तीचे अत्यंत शुभ योग आणि संकेत या 3 दिवसात दिसून येतील, ज्यामुळे तुमच्या आनंदाला पारावर राहणार नाही. मकर राशीच्या माझ्या जातकांनो, तिसऱ्या दिवशी मिळणारा संकेत थेट तुमच्या करिअर आणि व्यवसायाशी जोडलेला असेल. जर तुम्ही नोकरी शोधत असाल किंवा प्रमोशनची वाट पाहत असाल, तर अचानक तुमच्या मोबाईलवर किंवा ईमेलवर एक मोठी खुशखबर येईल, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू एका झटक्यात मजबूत होणार आहे. मकर राशीच्या माझ्या जातकांनो, व्यापारी वर्गाला मोठा आर्थिक नफा मिळवून देणारी एक नवीन डील किंवा नवीन ग्राहक जोडला जाईल, जो तुमची प्रगती कित्येक पटीने वाढेल. पण या अफाट यशाच्या आनंदात वाहून न जाता तुम्ही कोणती पहिली मोठी चूक टाळली पाहिजे, जाणून घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये मकर राशीच्या जातकांनो, एकीकडे तुमचे नशीब सोन्यासारखे चमकत असताना आणि चारी बाजूंनी आनंदाच्या बातमी येत असताना तुम्ही एक अशी भयंकर चूक करू शकता, जी तुमच्या संपूर्ण भाग्याचा एका झटक्यात कोळसा करू शकते. मकर राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, या दिवसात तुमच्याकडे पैसा खेळता राहणार, त्यामुळे तुमचा खिसा गरम असेल. नेमका याच गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी तुमच्या परिसरातील किंवा नात्यातील एखादी व्यक्ती अतिशय लाल घोटीपणा करून रडवेला चेहरा घेऊन तुमच्याकडे मोठी रक्कम उधार मागण्यासाठी तुमच्या दारात येऊ शकते. मकर राशीच्या माझ्या जातकांनो, ती व्यक्ती कितीही जवळची असली तरी, किती संकटात असली तरी, या 7 दिवसांच्या काळात कोणालाही मोठ्या रकमेची उधारी देणे ही एक चुकूनही करू नका. ज्योतिषशास्त्राचा हा अत्यंत कडक आणि भयंकर इशारा आहे की या काळात तुम्ही पैशांचा हक्काचा जो पैसा कोणाला उधार द्याल, तो पैसा समोरची व्यक्ती कधीच परत करणार नाही. तुमचा पैसा तर बुडेलच, पण तो मागण्यासाठी तुम्ही गेल्यावर ती व्यक्ती तुमची शत्रू बनेल. म्हणजेच पैसाही जाईल आणि नातंही कायमचे संपेल. मकर राशीच्या माझ्या जातकांनो, केव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा शनिदेव तुमची परीक्षा घेण्यासाठी अशा लोकांना तुमच्या आयुष्यात पाठवत असतील. जर तुम्ही तुमच्या भावनेच्या आहारी जाऊन किंवा जगातील चौकटीच्या मोठेपणा मिळवण्यासाठी स्वतःचा खिसा रिकामा केला, तर स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्याल. नंतर तुम्हाला इतरांसमोर हात पसरवण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे स्पष्ट शब्दांना नाही म्हणायला शिका. मकर राशीच्या माझ्या जातकांनो, या 7 दिवसात येणाऱ्या अफाट यशाला टिकवून ठेवण्यासाठी आणि गुप्त शत्रूंच्या भयंकर षड्यंत्रांचा नाश करण्यासाठी तुम्हाला संकटमोचन महाबली बजरंगाचा एक गुप्त महाउपाय करायचा आहे. या जून महिन्याच्या शनिवारी किंवा मंगळवारी रात्रीच्या वेळी हनुमान मंदिरात जाऊन किंवा तुमच्या घरातील देवाऱ्यासमोर बसून शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. त्यानंतर तिथेच बसून शांतचित्ताने हनुमान चालीसा वाचणे 3 पाठ करा. हनुमान चालीसाचे 3 पाठ करा. हा उपाय तुमच्या बहुतेक असं सुरक्षा कवच निर्माण करणार आहे तुमच्या भोवती, ज्यामुळे शत्रूंचे सर्व वार तुमच्यावरून उलटतील आणि शनिदेवांचा कोप शांत होईल. मकर राशीच्या माझ्या जातकांनो, शास्त्रातील कोणतेही ज्ञानी अर्धवट ठेवून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखा असतो. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी, दिलेल्या सावधानता आणि बजरंग बलीचा हा महाउपाय मनावर गिरवून ठेवा. जर तुम्ही या उपायाकडे दुर्लक्ष केलं तर आलेली सुवर्णसंधी हातची जाईल. पण यात जर पूर्ण तुम्ही श्रद्धेने हा उपाय केला तर पुढचे 7 दिवस तुमच्या आयुष्यात चमकदार घडतील आणि अख्खी दुनिया तुमच्या नशिबाकडे बघून वाघ काय नशीब आहे असे म्हणतील. मकर राशीच्या जातकांनो, तुम्हाला कोणाचं आयुष्य बजरंग बली आणि शनिदेवांचा आशीर्वाद सदैव तुमच्या आयुष्यात राहू द्या. तुम्हाला ही माहिती अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.